नमस्कार मैत्रिणींनो, मी सुरेखा चनेकर. माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजवरून कशा पद्धतीने मापं घ्यायचं ह्याबद्दल सविस्तर माहितीसोबत इथं मी दाखवलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतील. चला तर मग इथं अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊज घेतलेला आहे मी इथं. ह्या ब्लाऊजची मापं कशा पद्धतीने काढायची आणि कशा पद्धतीने कटिंग करायचं हा तो सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, कशा पद्धतीने मी कटिंग करते म्हणून. तो सुद्धा तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्णपणे बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतात. तर चला, इथं कटोरी ब्लाऊज आहे. तर सगळ्यात अगोदर मी इथं लिहून घेतलेलं आहे, काय काय मापं काढायचे आहेत ती सगळ्या पद्धतीने इथं लिहून घेतलेली आहे मी एका वहीवर. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मापं काढून तुम्ही ब्लाऊज कटिंग स्वतःच करायला शिका. तर इथं तुम्ही बघू शकता, सगळ्यात अगोदर मी इथं लिहून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने एवढी मापं मी इथं लिहून घेतलेली आहे. उंची, चेस्ट आणि वेस्ट, शोल्डर, आर्महोल, नेक लेंथ अशा पद्धतीने सगळ्या प्रमाणाने इथं लिहून घेतलेले आहे. आता त्याच प्रमाणाने इथं मी मापं काढत जाते. अगोदर इथं हुक लावून घेतलेली आहे वरची खालची. ही कटोरी ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकता. इथं कटोरी ब्लाऊज आहे आणि कटोरी ब्लाऊजच कटिंग करणार आहे मी. सर्वात अगोदर इथं पूर्ण उंची बघणार आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची अशा पद्धतीने शोल्डरपासून इथं बघायचा असतो. तरी 14.5 आहे, तुम्ही बघू शकता. इथं 14.5 पूर्ण उंची आहे. तर इथं 14.5 लिहून ठेवते मी. 14.5 इथं 14.5 लिहून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये ॲड करायचं सुद्धा मी इथं सविस्तर सांगितलेलं आहे. किती किती ॲड करायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा. तर छातीचा माप मी इथं अशा पद्धतीने घेते. हुकपट्टीपासून अशा प्रमाणाने इथं थोडंसं ओढून घेतलं, कारण ब्लाऊज आपल्याला फिटिंग लागतो आहे. त्यामुळे इथं अशा प्रमाणाने थोडंसं ओढून माप घ्यायचं असतो. तर इथं 11 इंच आलेला आहे, तुम्ही बघू शकता. 42 चेस्ट आहे, पूर्ण चेस्ट ह्याची 42 आहे. तर इथं 14.5 ही मी ह्या बाजूला लिहून घेतलं, कारण 1 इंच प्लस करायचा असतो. उंचीमध्ये प्रत्येक उंचीमध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचा असतो आपल्याला. तर किती पण माप असू दे, पण उंचीमध्ये प्लस 1 इंच करून घ्या. वर वर शोल्डरला अर्धा इंच आणि खालच्या बाजूला अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन म्हणून 1 इंच वाढून घेतलेलं असतं. आणि इथं चेस्टमध्ये सुद्धा स्टिचिंग मार्जिन म्हणून 1.5 इंच वाढून घेतलेलं आहे स्टिचिंग मार्जिनसाठी म्हणून. आणि कमरेचा आपल्याला घेर पूर्णपणे मोजून घ्यायचा असतो, कारण इथं पुढच्या बाजूला कम जास्त किंवा मागच्या बाजूला जास्त असं झालेले असतात ब्लाऊज फिटिंगच्या वेळेला. त्यामुळं आपल्याला इथं पूर्णपणे कमरेचा घेर इथं मोजून घ्यायचा असतो अशा प्रमाणाने. तर तुम्ही इथं बघू शकता, एकच रेष कमी आहे. 37ला एकच रेष कमी आहे, तर इथं मी 37 घेते. 37चा 4 भाग करणार आहे मी. 37चा 4 भाग करून त्यातला एक भाग इथं घेणार आहे आणि स्टिचिंग मार्जिन म्हणून इथं ॲड करून घेणार आहे. तो सुद्धा मी कशा पद्धतीने इथं ॲड करून घेते बघा. तुम्हाला 37मध्ये 4 भाग करायला नाही आलं तर जमलं तर अशा प्रमाणाने तुम्ही करून घेऊ शकता. 37मध्ये 2 भाग केला, त्याच्यानंतर पुन्हा मी अजून एकदा 18.5 इंच आलं, तर पुन्हा एकदा दुमडून घेते. तर इथं किती येतं तेवढं मी इथं घेणार आहे. तर 9.25 आलेलं आहे. 9.2 रेष आलेले आहेत, तेवढं इथं घेतलं. आणि इथं तुम्ही 9.2 रेषा आलेल्या आहेत. प्लस इथं 2.5 इंच मिक्स करून घ्या, नाहीतर तुम्हाला इथं 9.25 प्लस 1 इंच प्लस 1.5 इंच 1.5 इंच आहे हे. 1.5 इंच आहे ही आपल्याला स्टिचिंग मार्जिन म्हणून, आणि 1 इंच आहे ती मागच्या डाचसाठी म्हणून. अशा प्रमाणाने इथं
2.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायला लागतो आहे खालच्या बाजूला, म्हणजे कमरेच्या बाजूला. तर 1.5 इंच इथं वरच्या बाजूला पण घेतलेला आहे, खालच्या बाजूला पण एक्स्ट्रा मार्जिन 1.5 इंच घ्यायचा असतो. तर ती टक्स पॉईंटसाठी मी इथं 1 इंच जास्त घेतलेला आहे कमरेच्या भागाला. तर आपल्याला नेक्स्ट इथं शोल्डर मोजून घ्यायचा आहे. शोल्डर ही डिपेंड असतो मागच्या गळ्यावरनं. गळा जर मोठा असला तर अशा पद्धतीने तुम्ही 1/2 इंच स्टिचिंग मार्जिन इकडं तिकडं सोडून इथं बघायचं असतो. ही इथं मार्क करून ठेवलं आहे, इथपर्यंत गळा ठेवायला सांगितलं ते, त्यामुळं इथे ह्या मार्काबरोबर 10 इंचाचा गळा आहे, त्यामुळे इथं मी शोल्डर घेणार आहे 10 इंच. 10 मध्ये 2 भाग करून इथं मी 5 इंच घेणार आहे. किती पण मोठा साईज असू दे, गळ्यावर डिपेंड असतो आपला शोल्डरचं माप. त्याच्यानंतर इथं आर्महोल मोजून घेते. तर इथं तुम्ही बघू शकता 5.5 बरोबर आहे आर्महोल. तर मी प्लस इथं 1/2 इंच करून घेणार आहे. आर्महोलमध्ये पण इथं प्लस 1/2 इंच करून घेणार आहे आणि गळ्यामध्ये पण मी प्लस 1/2 इंच करून घेतलेला आहे, कारण शोल्डरमध्ये इथं 1/2 इंच केलेला आहे. त्यामुळे इथं स्टिचिंग मार्जिन म्हणून 1/2 इंच ॲड करून घेते. शोल्डरमध्ये 1/2 इंच करून घेतलं आणि सॉरी शोल्डरमध्ये नाही, शोल्डरमध्ये 2 भाग करून घेतलं. स्टिचिंग मार्जिन सरकट इथं 5 इंच ठेवणार आहे मी शोल्डर. आणि गळा मागचा गळा बघितलं तर 10 आहे. 10 मध्ये मी 1/2 इंच मिक्स करून 10.5 मध्ये घेणार आहे कटिंगच्या वेळेला. ही मापं घेतलेली आहे, त्याचा कटिंगचा व्हिडिओ पण टाकणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ कटिंगचा येणार आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतील. कारण कशा पद्धतीने मापं घ्यावावे, कशा पद्धतीने कटिंग करावे, हे सगळं सविस्तर माहितीसोबत मी इथं दाखवणार आहे. त्यामुळं तो सुद्धा तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. पुढील गळा आहे 6 इंच. तर मी 1/2 इंच मिक्स करून 6.5 वर घेते. तर कटोरी कशा पद्धतीने कटिंग करायचं त्याबद्दल सविस्तर माहितीसोबत मी कटिंगचा व्हिडिओ पण दाखवणार आहे, त्यामुळं तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता स्लीव्सची लेंथ बघणार आहे मी. तुम्ही बघू शकता इथून अटॅच केलेली आहे, तिथून इथं खालच्या बाजूला मोजलं तर 6.5 आहे तयार. तर अस्तरचा ब्लाऊज असला की इथं मी 1 इंच ॲड करून घेते आणि बिना अस्तरचा असलं तर 2 इंच घेते स्लीव्जमध्ये. तर अशा प्रमाणाने प्लस करून घ्यायचा असतोय प्रत्येकमध्ये. आणि स्लीव्ज ब्रॉड म्हणजे स्लीव्जची रुंदी बघितलं मी, हाताची रुंदी खालच्या बाजूची इथं तुम्ही बघू शकता अशा मानाने. तर 6.5ला एकच रेस कमी आहे, तर मी इथं 6.5 घेते आणि फिटिंगच्या वेळेला मात्र मी किती आहे तेवढंच घेते. तर अशा प्रमाणाने ते सुद्धा लिहून घेते. प्रत्येक इथं मापं काढून लिहून घेतल्यानंतरच कटिंग करायचं असतो, तरच सोपी पद्धत पडते. तर ही 1.5 इंच आहे, ती एक्स्ट्रा मार्जिंग आहे. इथं ब्लाऊजच्या आतमध्ये एक्स्ट्रा मार्जिंग राहतो, त्याच्यासाठी आपल्याला इथं 1.5 इंच किंवा 2 इंच घ्यायचा असतो तुमच्या आवडीप्रमाणे. इथं नेक विड्थ मी माझ्या आवडीप्रमाणे, म्हणजे गळ्याची रुंदी इथं गळ्यावर डिपेंड असते, मी 2 इंच किंवा 2.25 इंच ठेवीन. तर कटिंगच्या वेळेला तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करीन मी ते सुद्धा. आता आपल्याला इथं 2 मापं राहिले अजून, क्रॉसपट्टी आणि कटोरी. कटोरी ही मी इथं 40 साईजासाठी इथं तुम्ही बघू शकता 6 6.5 पर्यंत तुम्ही कटोरी ठेवू शकता. तर इथं 6ची तयार आहे, तर इथं मी कस्टमरांनी सांगितलं एवढी बस म्हणून. तर बरोबर आहे कटोरी त्यांना, ते एवढीच ठेवणार आहे मी. तुम्हाला छोटी वाटली तर तुम्ही इथं 6.5 पण घेऊ शकता. तर क्रॉसपट्टी बघा इथं 2.5 इंच आहे, बटन हुक लूक पट्टीपाशी 2.5 आहे आणि फिटिंगपाशी इथं 2 इंच आहे. अशा प्रमाणे पूर्णपणे इथं तुम्हाला मापं घ्यायचे दाखवून दिलेलं आहे. फिटिंगच्या लाईनीपाशी इथं 2 इंच आहे. तर हे पूर्ण तुम्ही ह्या ब्लाऊजची कटिंगसुद्धा मी दाखवणार आहे, ते तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या. कुठं कुठं मी वाढून घेतलेलं आहे ते सुद्धा इथं सांगितलेलं आहे. आणि कटिंगच्या वेळेला पण पूर्णपणे मी सविस्तर माहितीसोबत कटिंग दाखवणार आहे, त्यामुळं तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. तर माझ्या चॅनलवर नवीनच आलं असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.